सहभागी झाला होता. काय विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं आणि या जल्लोषाकडे आणि विजयाकडे कसं बघता? एकतर दिल्लीमध्ये सुद्धा मी होतो, त्याच्याचबरोबर मुंबईमध्ये आज सकाळी तिथे असणारे जे सर्व युवा वर्ग एकत्रित आले होते त्यांना भेटण्यासाठी व त्यांच्याबरोबर जल्लोष साजरा करण्यासाठी मी उपस्थित होतो. आणि इथं पुण्यामध्ये सुद्धा या सर्व युवांनी मिळून इथं जो जल्लोष साजरा करण्याचं ठरवलं होतं तिथं येणं एक युवा म्हणून माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी इथं आलो, त्यांच्याबरोबर मी चर्चा केली. सगळ्यात महत्त्वाचं काय झालं आहे की युवा शक्ती ही एकत्रित आली, म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून ही युवा शक्ती जी एक आली ते संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे उद्या जाऊन महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही व्यक्तीवर जर अन्याय झाला तर हीच युवा शक्ती त्यांच्या पाठीमागे उभा राहील असा विश्वास या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतो. हा एकजुटीचा विजय वाटतोय तुम्हाला? सगळ्या एकजुटी राजकारण यात आलं नाही, कुठलाही राजकीय नेता स्टेजवर आधी गेला नव्हता, त्यानंतर हे सगळं हे झालं, जे ड्राईव्ह झालं विदाऊट फेस ड्राईव्ह झालं म्हणून विद्यार्थी जिंकले असं वाटतंय. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की जेव्हा सत्ताधारी लोक चुकीच्या पद्धतीने वागतात आणि लोक त्यांना रोज टी व्हीवर नाहीतर त्यांच्या कार्याच्या माध्यमातून त्यांचं डिपार्टमेंट जे कुठलं असेल त्यातून जे कार्यक्षमता जी काही दिसते त्यामुळे सामान्य लोकांचा राज्यकर्त्यांवरचा नाहीतर राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांवरचा तसा विश्वास गेला होता. आणि मग विरोधात असणाऱ्या लोकांवर सुद्धा लोकांचा खूप तसा विश्वास आजच्या या काळामध्ये हा कमी झाला होता. याच्यात अराजकीय व्यक्ती जेव्हा आंदोलन करतो तेव्हा त्या व्यक्तीवरचा विश्वास हा लोकांचा जास्त असतो. त्यामुळे हे आंदोलन अराजकीय असल्यामुळे प्रतिसाद जबरदस्त लोकांकडनं त्यांना त्या ठिकाणी मिळाला. आणि लोक जेव्हा एक होतात तेव्हा 1947ला ब्रिटिशांना भारत सोडावा लागतो, तर हे जे अहंकारी सरकार आहे त्यांना सुद्धा लोकांच्या एकजुटीसमोर झुकावं लागलं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आदित्य ठाकरेंचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांची जी आत्महत्या झालेली आहे धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कुणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे? शेवटी एक तर त्यांना पाय उतार व्हावं लागलं. या युवानी दुर्दैवाने आत्महत्या पेपर फुटल्यामुळे त्या ठिकाणी केली. त्यांना मदत लवकरात लवकर देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याचबरोबर जे कोणी लोक जबाबदार असतील अजून खोलात जाऊन त्या लोकांवर सुद्धा कारवाई करणं महत्त्वाचं आहे. पण आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये असो, नागपूरमध्ये असो, नाही तर महाराष्ट्रात तर देशात असो, बऱ्याचशा युवांवर FIR करण्यात आलेले आहेत कारण त्यांनी आंदोलन केलं. त्यामुळे या सगळ्या युवांच्या वरचे FIR पुढच्या 10 दिवसात काढणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते जर पुढच्या 10 दिवसात काढलं नाही तर या सरकारला खूप महागात पडेल. कारण की FIR असतील तर उद्या जाऊन शिकायला खूप मोठी अडचण येऊ शकते. भारताच्या बाहेर जायला शिकायचं असेल नाही तर वेगळं काही काम करायचं असेल नाही तर नोकरी मिळवायची असेल तर FIRमुळे अडचण होणार आहे. त्यामुळे या सगळ्या FIR खालीच करून या युवांना त्याच्यातून बाहेर काढण्यात यावं. दादा, खरं तर नीट पेपर फुटीनंतर हे आंदोलन उभं राहिलं, मोठं झालं. सध्या एक पेपर फुटल्याचे स्क्रीनशॉट जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोलतो मी 22 तारखेला हा पेपर. सगळ्यात महत्त्वाचं काय की 22 मार्च 2026ला ड्रग इन्स्पेक्टरची जी परीक्षा MPSCच्या माध्यमातून झाली होती त्याचा पेपर 2 दिवस आधीच फुटला होता. म्हणजे खरं तर आपण बघितलं तर आज जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब ते धर्मेंद्र प्रधान यांची बाजू घेताना आपण बघू शकतो. म्हणजे अंधभक्ती काय लेवलला असावी तर मुख्यमंत्री आपल्या राज्याचे अंधभक्तांचे शिरोमणी आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. मग एका बाजूला तुम्ही धर्मेंद्र प्रधानांची बाजू घेता आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच या महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 महिन्यापूर्वी ड्रग इन्स्पेक्टरची जी परीक्षा झाली होती GAD विभाग असेल नाही तर MPSC असेल याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता आणि त्याचाच पेपर तुमच्या नाकाखाली फुटत असेल आणि तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील तर हे दुर्दैव आहे. उद्या सकाळी 10 ते 11 वाजता याबद्दलची सखोल प्रेस कॉन्फरन्स मुंबईला आम्ही सर्वजण तिथं घेणार आहोत. जे विद्यार्थी याच्यामध्ये दुखावले गेलेले आहेत नाहीतर त्यांच्यावर अन्याय झालेले आहेत आणि त्यांच्याकडे पुरावे आहेत अशा विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही मुंबईमध्ये उद्या 10 ते 11 वाजता एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत. याच्याबद्दलचं अजून काही पुढची भूमिका आम्ही सोशल मीडियावर नक्की आपल्या सर्वांसमोर आणू. दोन व्हिडिओ पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवर ट्विट केले होते, पोस्ट केले होते, त्या सोशल मीडियावरून सगळ्यात जास्त व्ह्यू बघितले गेले 2 दिवसात सोशल मीडियावर, म्हणून त्यांची लोकप्रियता अधिक वाढली असं मुख्यमंत्री. मला मुख्यमंत्री साहेबांना एवढंच सांगायचं आहे, व्ह्यू तुम्ही बघू नका, त्याच्या खालच्या कमेंट वाचा, त्याच्यावरून तुम्हाला कळेल लोकप्रियता किती तिथं वाढलेली आहे. याच्यात भाजपकडे आर्थिक ताकद असल्यामुळे त्यांच्याकडे सोशल मीडियावर रीच वाढवण्याचे
वेगळे वेगळे माध्यम आहेत, रोबोट्स आहेत वगैरे, जे काही बोट्स वगैरे याचा वापर केला जातो. त्यामुळे कमेंट्स वाचल्यानंतर कळतं कोणाच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय. सगळ्यात महत्त्वाचं काय की या अहंकारी सरकारला नरमावं लागलं, झुकावं लागलं युवा शक्तीच्या पुढे, आणि युवा शक्तींची मागण्या मान्य करावं लागलं. याच्यावरूनच कळून आलं की या सरकारची आजची परिस्थिती काय आहे. राम मंदिराबाबत प्रश्न आहे. आदित्य ठाकरेंनी असं सवाल केलंय की या प्रकरणामध्ये ईडी किंवा सीबीआय चौकशी का नाही करत? हे बघा, ईडीली चौकशी केली काय नाही तर सीबीआयली केली काय, त्याच्यातून काही आपल्याला मिळणार नाही. आता SITली जी चौकशी केली त्याच्यात हे जे काही भाजपचे आणि भाजप प्रेरित संघटनेची लोक आहेत त्यांना ते त्यातून बाहेर काढणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय, अध्यक्षापासून सगळे जे ट्रस्टी असतील त्याच्याबरोबर जो ट्रेजरर आहे, काय त्यांचं नाव गिरी महाराज का कुठले तरी आहेत, गोविंदगिरी महाराज, तर ह्या लोकांनी जो पैसा खाल्लाय तो कमी नाही, 1500 कोटी रुपये खाल्लाय. तो जो ट्रस्ट आहे तो सामान्य लोकांचा ट्रस्ट आहे. याच्यात भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे आमची मागणी ईडी सीबीआयची नाही. आमचं म्हणणं आहे एक असा तुम्ही जज घ्या आणि त्याला तिथं बसवा आणि ज्युडिशियल एन्क्वायरी या केसमध्ये होणं महत्त्वाचं आहे. कारण पोलीस अधिकारी उत्तर प्रदेशचे असतील नाही तर ईडी सीबीआय असेल, हे सर्व भाजपची बी टीम आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक.